काही दिवसांपूर्वी सरांनी 5,000चं मशीन बुक केलं होतं. आज दादा मशीन गेल्यात. दादा कुठून आलात आपण? अहिल्यानगरून आलोय. अहिल्यानगर. कर्जत जामखेड. कर्जत जामखेड. आज 5,000चं मशीन घेऊन चाललात. किती पक्षी आहेत आपल्याकडे? आमच्याकडे कमीत कमी 1 ते 1,500 पक्षी आहेत. अच्छा. आणि हा. आता भावी काळामध्ये आम्ही तेच 5 ते 10,000 पक्षी रूपांतर करणार आहेत. अच्छा. ते तुमचे मग भविष्यात तुम्ही आज मशीन घेऊन चाललात, आमच्या शेतकऱ्यांना काय भेटणार आहे तुमच्याकडे? आता आमच्याकडून शेतकऱ्यांसाठी अंडे मिळतील, नंतर 1 दिवसाचं, हा. 5 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं जे पिल्लू आहे पक्षी अवेलेबल अच्छा. आणि चांगल्या क्वालिटीचं आम्ही पिल्लू देणार. पिल्लं त्यांच्यापर्यंत पोहोच करू. अच्छा. मूळ व्यवसाय आपला काय आहे? मूळ व्यवसाय म्हणजे आता मी सध्या आर्मी मध्ये, डिफेन्स मध्ये. अच्छा. मग आता डिफेन्स मध्ये डिफेन्स मध्ये असतो आम्ही नोकरी करतो. मग आता नोकरीवर काही सगळ्या गोष्टी आपण करता येत नाहीत. मग अच्छा. एक व्यवसाय असावा की जो विषयातून आपला घरच्यांसाठी. आता आमच्याकडे शेती होती तशी पडलेली पूर्णपणे. त्या शेतीमध्ये करायचं काय, मजूर ते मिळत नाहीत, काय नाही. मी असतो फौजमध्ये, मग फॅमिलीला काय करता येणार नाही. ते थोडं आपलं की ऊस लावणार, दारं धरणार. मग मी विचार केला काय केलं पाहिजे बाबा, शेती तर पडू नये आपली. मग काय केलं, मग मी एक म्हणजे असं एक बसलो आणि माझ्या मम्मीने 4 कोंबड्या आणून ते टाकल्या होत्या. अच्छा. मी म्हणलं कोंबड्या टाकल्यात. मग माझ्या असंच विचार आला की जर आपण जर कुकुड पालन चालू केलं तर एक माझी मम्मी करते तर माझी फॅमिली पण करेल आणि दोघी मग हा चालू त्या. तर सुरुवातीला आम्ही मग एक 5 ते 10 कोंबड्या आणून ठेवल्या. मग ते थोडा कन्सेप्ट चांगला वाटला. मग तेच आम्ही आतापर्यंत मग आता आम्ही सगळं मग आम्ही त्याच्यातूनच उत्पत्ती करून आज 2 वर्ष झाला आमचा मॅडम चालवतात फार्म. किती? 2 वर्ष. 2 वर्ष त्यांना अनुभव आहे पूर्ण. आणि आम्ही एक पक्षी आम्ही घरी तयार केला. आता किती आहेत टोटल? आता म्हणजे टोटल 1,500 ते 2,000 पक्षी आपल्या तयार झालेत. म्हणजे तुम्ही फक्त पाठिंबा आहात, बाकी सर्व मॅडम करतात. आणि फक्त त्यांचा आधारस्तंभ आहे की आम्ही बी रिटायरमेंट आल्यानंतर एक आम्हाला जॉब भेटू नाही तर नाही भेटू, पण आम्ही मग एक बिझनेस आल्यानंतर आपला एक उभा असावा. आता तुम्हाला किती वर्ष झालेत आर्मी मध्ये? आता आम्हाला एक 11 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 15 वर्ष, म्हणजे अजून 4 वर्ष आहेत. 4 वर्षानंतर रिटायरमेंट. मग तुम्ही पूर्णपणे रिटायरमेंट आल्यानंतर आता एक आपला एक आलेल्या म्हणजे लगेच आपण व्यवसायामध्ये उतरू शकत नाही. व्यवसायाला कमीत कमी 5 वर्ष पूर्ण लागतात. मग 5 वर्ष येण्यापूर्वीच आपण अशा टप उभा करत आहोत. मग तुम्ही डायरेक्ट 5,000 कॅपॅसिटी कधी? सर आता असं झालंय, आता समजा आता आपण आज एक मी उभा आहे. आता आपला बिझनेस करायचं म्हणजे आपण एक 5 ते 10 वर्ष दूरदृष्टी पाहतो. मग जर आपण आज समजा आता मला जर 10,000 कोंबड्यांचं माझं टार्गेट आहे आपलं पूर्ण सांभाळायचं. मग त्यासाठी जर आज मी जर 1,000चं 1,800 घेऊन गेलो तर उद्या मला त्याची गरज पाडणार आहे की अरे मी आधीच घेतलं असतं तर काय जास्त. मग ते भावी दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून हा चॉईस निवड केली की आपल्याला एक 5 वर्षापूर्वी ह्याची आवश्यकता होणार आहे. अच्छा. म्हणून तुम्ही आधीच इन्व्हेस्टमेंट केली का आता आपल्या क्षेत्रामध्ये आता पूर्णपणे झुकून द्यायचंय. आणि हे म्हणजे क्षेत्र असं आहे की हे म्हणजे लोकांना म्हणजे कोंबडी झालं, माऊस झालं, अंडी झालं, हे म्हणजे त्यांना डेली रुटीन मध्ये चक्र फिरणार न संपणार असे. त्यामुळं हे चॉईस केलं. अच्छा. आणि काय नावाने फार्म आहे आपलं? आमचा SK गावरान, प्युअर गावरान नावाने फार्म आहे. आणि मॅडमचं चॅनल देखील आहे? मॅडमचं युट्यूबचं चॅनल आहे, इन्स्टाचं अकाउंट आहे. आणि आम्ही ते फक्त की एक लोकांपर्यंत चांगल्या क्वालिटीचा माल पोहोचावा आणि लोकांना जी योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळावं. आता मॅडम ही माझ्याशी बोलत होत्या, भरपूर चांगला अनुभव आहे त्यांनाही. आज 2 वर्ष करतात आणि रिसेंटली तुमच्याकडे छोटं मशीन आहे त्याच्यातून प्रोडक्शन काढतात, डायरेक्ट मोठ्यामध्ये चाललंय. आता आम्हाला ते सर 2 वर्ष आम्ही त्यात म्हणजे ते मशीन चालवलं, बघितलं, पाहिलं. जे आम्हाला म्हणजे जे सांगणे आणि करणे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. लोक सांगतात पण सांगणे आणि जमिनीवर उतरणं, जे जमिनीवर उतरून अनुभव आम्हाला आला, आम्ही त्याबद्दल केलं. त्यानंतर आम्ही मग ठरवलं की आता आपल्याला ह्याची आवश्यकता आहे. 2 वर्षात तुम्हाला काय वाटलं, ह्याच्यात फायदा आहे का? हो सर. जर आपण मेहनत आणि एकजुटीने काम केलं म्हणजे आपण सातत्य ठेवलं. आज समजा रोगराई आली, लगेच त्यात 10-50 कोंबड्या मेला, काही नुकसान झालंय का तुमचं? होतं झालं. आमचं बी कमीत कमी 50 ते 60 कोंबड्या आमचे जास्त म्हणजे 10% मर होतेच. असं कोणतं क्षेत्र नाही की ज्यात लॉस नाही. मग एखाद्या वेळेला आमचे 100 कोंबड्या मरतात, पण आम्ही हटलो नाही, म्हणलं करायचं. मग आता आम्ही ते एक सोडून बी आम्ही अजून त्यानंतर म्हणजे तुम्ही आज 5 पक्ष्यांपासून डायरेक्ट 1,500 पक्ष्यांपर्यंतचा प्रवास? हो सर, असं केलं आम्ही. आणि आता भविष्यात तुमच्याकडे पिल्लही भेटणार? भविष्यात आमच्या जवळ 10,000 कोंबड्याचं टार्गेट आहे आमचं पूर्ण. आणि भविष्यात आमच्याकडे तुम्हाला लागतील तेवढे आता आम्ही पिल्ल द्या, तुम्हाला प्रयत्न करू शेतकऱ्यांवर. अच्छा. आता किती एकरामध्ये आपलं? आता आपलं सध्या 1 एकरामध्ये, आपण ते जवळ 2 एकरामध्ये करणार. मित्रांनो,
दादा आपलं मशीन अहिल्यानगर मध्ये घेऊन चाललेत. आपल्या SM फॅमिलीकडनं त्यांच्या पुढच्या वाटचालीस बेस्ट विशेस देऊया. त्यांचं SK प्युअर गावरान पोल्ट्री फार्म म्हणून त्यांचं इंस्टाग्रामला चॅनल देखील आहे. तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्या घडामोडी बघू शकतात आणि त्यांच्या फार्मला व्हिजिट करू शकतात. आपल्या SM इन्क्युबेटरचा फीडबॅक घेऊ शकता. मॅडम तिकडे कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण देखील देत असतात. तर तुम्ही मॅडमला संपर्क करून त्यांच्या पूर्ण फार्मचं नियोजन बघू शकतात. आपल्या SM फॅमिलीकडनं सरांना पुढच्या वाटचालीस बेस्ट विशेस देऊया आणि भेटूया अशाच नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. धन्यवाद.